हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर डे 1च्या व्हिडिओमध्ये आपण वुलन रंगोली मॅटला लागणारे सर्व साहित्य बघितले. आज डे 2च्या या व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे की डिझाईन्स आहेत. तर आपण ड्रेसिंग डिझाईन आयडियाज बघूया. यामध्ये डिझाईन अँड कलर कॉम्बिनेशन कसे व कोणते कलर परफेक्ट मॅच होणार याबद्दल आयडियाज देणार आहे. पण त्याआधी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बघूया डिझाईन आयडियाज. आता बघा, फ्लावर रांगोळी किंवा सँडची जी आपण रेग्युलर रांगोळी यूज करतो त्यामध्ये पर्याय म्हणून ही रांगोळी आहे. तर आपण फर्स्ट रांगोळी बघूया. यामध्ये ही ओमची सर्कल डिझाईन रांगोळी आहे. तर यामध्ये तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल 2 कलर कॉम्बिनेशन्स असे दिलेले आहे. सेंटरला ओम आहे. यामध्ये तुम्ही स्वस्तिक, दिवा, बाकीचे सगळे काही पण तुमच्या मनाने जे काही कॉम्बिनेशन असेल ते बघू शकता. सेकंड आहे फ्लावर. हा फ्लावरची रांगोळी. यामध्ये तीन टाईपचे कलर्स दिलेले आहेत स्क्रीनवर आयडियाज म्हणून. तर असे हाफ रांगोळी तुम्ही भिंतीच्या साईडला किंवा दरवाजेच्या साईडला, चौरंगच्या साईडला तसं पण यूज करू शकता. त्यानंतर आहे कॉर्नर रांगोळी. ही तुम्ही असं कॉर्नरमध्ये डिझाईन काढायची असते तसं यूज करू शकता. तर यामध्ये पण सुंदर असे कलर्स ऑरेंज दिलेले आहे. तिथे रेड, पिंक कुठलेही कलर यूज करता येतं. त्यानंतर आपल्याकडे दुसरं डिझाईन म्हणजे ह्या मोराच्या रांगोळीमध्ये दिवा आहे, मोर आहे आणि मोराचा पिसारा आहे. तर सुंदर अशी कलर कॉम्बिनेशन्स दिलेले आहे. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. त्यानंतर आहे पाऊलं. तर हे पाऊल यामध्ये दोन्ही रेड पाऊल आहेत. तर तुम्ही एक रेड आणि एक येलो असं कॉम्बिनेशन देऊ शकता. त्यानंतर आहे हातामध्ये असं लोटस फ्लावर घेतलेली रांगोळी डिझाईन आहे. तर त्यामध्ये पण तुम्हाला लोटसचा कलर वगैरे काही चेंजेस करायचे असेल तर ते तुम्ही करू शकता. तर असं स्क्रीनवर तुम्हाला आयडियाज दिलेले आहेत. त्यानंतर आपल्याकडे आहे कॉर्नरची बट मोठी रांगोळी आहे. मोठे असे आजकाल बघा आपण डेकोरेशनला फ्लावर्सचे रांगोळीज यूज करतो लग्नात वगैरे असतात. तर लग्नाच्या प्रोग्राम्समध्ये तर तिथे ही रांगोळी पर्याय म्हणून यूज करू शकता. त्यानंतर आहे गजलक्ष्मी. हे पेअरमध्ये डिझाईन्स आहेत. इथे मी तुम्हाला एकाचा सॅम्पल दाखवलेला आहे. तर डिझाईनमध्ये तुम्ही बघू शकता अशी गजलक्ष्मी मुखोटे आहेत. त्यामध्ये लोटसचे फ्लावरचे कलर्स तुम्ही चेंज करू शकता. तर अशी ही सुंदर डिझाईन. त्यानंतर ही आहे चौरंगाची डिझाईन. मोर आहेत आणि फ्रंटला कमळ आहे. कमळचा कलर चेंज करू शकतात आणि मोराचा पण. त्यानंतर आहे श्री स्वामी समर्थ. त्यांची सावली शॅडो इफेक्ट आहे इथे रांगोळीचा. त्यानंतर वेलकम म्हणून ही रांगोळी आहे. तर यामध्ये पण कलर कॉम्बिनेशन्स आहेत हात जोडलेले. तर पिंक अँड ब्लू. त्यानंतर ही चौरंगाला पण यूज करता येते आणि ताटाच्या साईडला पण यूज करता येते अशी ही रांगोळी आहे. पिंक किंवा रेड, ऑरेंज कुठलंही कलर कॉम्बिनेशन तुम्ही या लोटसच्या पाकळ्यांमध्ये देऊ शकता. चौरंग आणि ताट, मैरप सगळ्यांना यूज होते हा डिझाईन. त्यानंतर परत ताटाभोवतीची डिझाईन आहे मैरप. तर यातले पण कलर कॉम्बिनेशन तुम्ही आपल्यानुसार चेंज करू शकता. ही मोठी 2 फीट 3 फीटमध्ये बनणारी रांगोळी आहे. यातला एक कलर कॉम्बिनेशन म्हणून आयडिया म्हणून तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे. त्यानंतर
आपल्याकडे आहे सुंदर अशी गाई वासराची डिझाईन. तर ही खूप सुंदर गाई वासरू आणि लोटस डिझाईन आहे. 2 कलर कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही ही डिझाईन बनवू शकता. त्यानंतर आहे गणपती डिझाईन. तर याच्यात पण तुम्ही चेंजेस करू शकता. त्यानंतर सुंदर अशी लोटसची डिझाईन आहे. ही फार मोठी 4 फुटापर्यंतची डिझाईन बनवून लिव्हिंग रूममध्ये तुम्ही टेबलच्या खाली वगैरे यूज करू शकता. सोफ्याच्या फ्रंटला खूप सुंदर अशी डिझाईन आहे. यात पण 2 कलर कॉम्बिनेशन्स दिलेले आहेत. त्यानंतर ही छोटी लोटसची डिझाईन आहे. तर ही छोटी खूप सुंदर अशी डार्क फ्लावर तुम्ही कलर कॉम्बिनेशन चेंज करून ही पण डिझाईन बनवू शकता. त्यानंतर काही छोटे छोटे अशा डिझाईन्स आहे कॉर्नरच्या भिंतीच्या कॉर्नरला वगैरे तुम्हाला यूज करायला. छोटासा असा हाफ फ्लावर आहे किंवा मग 2 हाफ फ्लावर बनवून तुम्ही त्याला जॉईन करून एक फुल फ्लावर पण यूज करू शकता. असं भिंतीच्या साईडने तुम्ही लावू शकतात ही डिझाईन. त्यानंतर अशी सर्कल ही समई मॅट म्हणतात याला. तर ह्या मॅट 2 कॉम्बिनेशनमध्ये बनवून जोडीत पेअर बनवून तुम्ही याच्यामध्ये समई दिवा वगैरे ठेवू शकता. पूजेला 2 साईडला 2 समई मॅट ठेवायला खूप सुंदर असं दिसतं. त्यानंतर आहे ही पण कॉर्नरची छोटीशी रांगोळी आहे कॉर्नरमध्ये ठेवायला. तर यातला पण कलर कॉम्बिनेशन तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे. त्यानंतर आहे लोटस. लोटसमध्ये भरपूर ऑप्शन्स आहेत. नीलकमल पण म्हटलं जातं. इथे मी पिंक आणि ऑरेंजचं कॉम्बिनेशन तुम्हाला दिलेलं आहे. तर ते पण तुम्ही बनवू शकता. त्यानंतर अगेन समई मॅट, समई किंवा दिवा किंवा प्रसादाची वाटी किंवा आरतीचं ताट ठेवायला हे खूप सुंदर दिसतं. त्यानंतर आहे लोटस. पूजेला चौरंगासमोर मांडायला वगैरे लोटस हे आपलं कळसाची डिझाईन्स खूप सुंदर दिलेली आहे. त्यानंतर आहे छोटे छोटे फ्लावर्सची डिझाईन आहे चौरंगासमोर ठेवायला वगैरे. तर ती पण डिझाईन तुम्ही बनवू शकता. छोटे छोटे फ्लावर्स आहेत. या पण कॉम्बिनेशन दिलेलं आहे मल्टी कलर म्हणून. हे असे डिझाईनचे फुलं खूप सुंदर देतात किंवा तुम्ही वान म्हणून पण सवाशिणीला हे छोटे छोटे फ्लावर्स देऊ शकता. त्यानंतर सुंदर असे फ्लावर तुम्ही अल्टरनेट कॉम्बिनेशनमध्ये बनवून भिंतीच्या साईडला किंवा चौखट आपला उंबरठ्याजवळ ठेवायला खूप सुंदर असा पर्याय आहे. त्यानंतर आहे दिवा. दिव्याचा हा एक कॉम्बिनेशन आहे कलर कॉम्बिनेशन. त्यानंतर छोटे छोटे असे फ्लावर्सचे डिझाईन्स आहे. तर डे 2च्या व्हिडिओमध्ये तुम्हाला छोटेसे कलर कॉम्बिनेशन्स दाखवण्याचे मी प्रयत्न केलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला डे 2चा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला वुलन रंगोली मॅट बनवायला शिकवूया. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.